एका आमदाराच्या पीएच्या पत्नीचा ऍडमिशनसाठी जर 10 लाख रुपये मागत असतील, तेही केवळ डिलिव्हरीची पेशंट होती क्रिटिकल, 10 लाख रुपये, तोही दिनानाथ. आणि पाठबळ कोणाचा? सत्ताधाऱ्यांचा. त्या दिनानाथला कोण आहे? त्या दिनानाथ मध्ये आता त्याचा परवाना रद्द केला. खरं म्हणजे चॅरिटी हॉस्पिटल आहे, सरकारी जमिनीवर उभं झालेलं हॉस्पिटल आहे, आणि लुटारूंची टोळी बसवलं. काय हरामखोरांनो तिथे? त्या हरामखोरांना फटके मारले पाहिजेत. त्या डॉक्टरांना कोण चाला लुटतोय तो? इतका नालायक धंदा त्या दिनानाथ मध्ये चाललाय, आणि त्या हॉस्पिटलला टाळं मारलं पाहिजे, आणि या सगळ्यांवर FIR दाखल केला पाहिजे. तर आम्ही प्रकरण सोडणार नाही आहोत. मी तर ट्विट केलाय आणि सरकारला पत्र पण लिहिलेलं आहे की एखाद्या जर तुम्ही सत्ताधारी आमदारांच्या पीएच्या बायकोशी, पीएच्या पत्नीचा जर अशा पद्धतीनं व्यवहार केला जात असेल, तर ते रुग्णालय चॅरिटी राहिलं काय? लुटारू आणि डाकूंची टोळी बसवली काय हॉस्पिटलमध्ये? इतका नालायकपणा तो करत असेल हॉस्पिटल, तर आजच्या आज त्याला टाळे लावायचं ताकद सत्ताधाऱ्यांनी दाखवली पाहिजे, संबंधित मंत्र्यांनी दाखवली पाहिजे. आम्ही त्याला व्हिजिट करणारच आहोत, जाऊन हॉस्पिटलला. आम्ही ठरवलंय पुढच्या आठवड्यामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये जाऊन व्हिजिट करायचं. आमचं एक शिष्टमंडळ आम्ही त्या ठिकाणी पाठवत आहोत, सगळी चौकशी करायला, माहिती घ्यायला. काँग्रेसचं शिष्टमंडळ, मी आज सकाळी अध्यक्षांशी बोललोय की त्या ठिकाणी एक शिष्टमंडळ आपलं पाठवा आणि त्वरित त्या तिथली माहिती घ्या, आणि सरकारकडे ते आल्यानंतर त्यांची माहिती आली आमच्या समितीची, की आम्ही सरकारकडे मग मागणी करू. चंद्रपूरमध्ये तुम्ही आणि आशिष शेलार